महाराष्ट्रात सीबीएसईचे, परंतु आपण ही शारदा ब्रँड तुम्ही आम्ही मिळूनच या ठिकाणी काढून दिला असा हा ब्रँड या ठिकाणी झालेला आहे. काल रिझल्ट लागला, मला सुद्धा सगळ्यात जास्त आनंद काल झाला, कारण एक वेगळ्या प्रकारचा आनंद कालचा या ठिकाणी होता. आणि मला वाटतं निश्चितच आपण सर्व पालकांनी सुद्धा आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप मेहनत त्या कालच्या 9वीला असेल किंवा 10वीला असेल अतिशय खूप मेहनतीनं आपण ह्या ठिकाणी पास झालेला आहे. मार्किंग सुद्धा आपल्या सोयीचंच होतं, कारण 70-30 असं काहीतरी मार्किंग होतं. 9वीचे फर्स्ट सेमिस्टरचे, सेकंड सेमिस्टर, पुन्हा 10वी फर्स्ट आणि सेकंड असे मार्क त्या ठिकाणी मला वाटतं ते ग्राह्य धरून ह्या ठिकाणी ते मार्किंग झालेलं आहे. निश्चित आपल्या सर्वांचे आभार. परंतु मला एकच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी सांगायचं की आता आपली सुरुवात झालेली, तिचे मार्क पडले. आता मला तर काय, आता बाकी आम्ही पालक सगळे सांगतेच आहेत, परंतु आता ते तुम्ही जर जास्त जण त्याच्यात इन्व्हॉल्व असल्यावर मला जास्त आता मिश्रा बोलला, मिश्रांनी सांगितलं त्याचे मार्क पडलेले. निश्चित ह्या मार्कांचा सुद्धा आपण उद्याच्या भविष्य काळामध्ये चांगला उपयोग करून घेण्याची गरज आहे. आज स्पर्धा आता तुमचं सुरू झालंय, तर शालेय जीवन तुमचं संपलेलं आहे. तर तुमची पुढची पिढी, पुढचा टप्पा आता तुमचा ह्या ठिकाणी यायलेला आहे. आणि निश्चितच पुढचा टप्पा पार करीत असताना भविष्य काळामध्ये ही सीबीएसई पॅटर्न आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे. मला वाटतं आता नंतर बोर्डाचं येणार आहे आणि स्टेट बोर्ड येणार आहे, आणि त्याच्यामध्ये बरेचसे मुलं, जवळजवळ मुलं त्या स्टेट बोर्डला त्या ठिकाणी जाणार आहेत. आता बरेचसे बहुतांशी लातूरला कुणी जाणार आहेत, कुणी औरंगाबादला जाते, कुणी कोल्हापूरला जाते, कुणी पुण्याला जाते. परंतु ज्या ठिकाणी मुलं जाणार आहेत, मुली जाणार आहेत, त्यांनी मात्र इथून पुढच्या काळामध्ये आपण 2 वर्ष अतिशय मेहनतीनं आपल्या आई वडिलांनी जो विश्वास आपल्यावर टाकला तो विश्वास पूर्ण आपण संपादन करून, विश्वास त्या ठिकाणी त्याचा विश्वास संपादन करून पुढचे 2 वर्ष अतिशय मेहनत त्या ठिकाणी करायची. आता लातूरला तर असं आहे की कारखान्यासारखं 7:30 जे शाळा 5:30 पर्यंत, आणि नंतर ट्युशन 1-1.5 तास असं होते. मला फक्त आपल्याला एकच म्हणायचं आहे की आज ह्या शारदा इंग्लिश स्कूलचं नाव तुम्ही ह्या ठिकाणी होत असताना आईवडिलांना, तुमच्या, मी सगळ्यांनाच आपल्याला अतिशय आनंद ह्या ठिकाणी झालेला आहे. परंतु भविष्य काळामध्ये पुढचे 11वी आणि 12वी, जसं तुम्ही आज 10वी काढलं तसं 11वी आणि 12वी सुद्धा त्याच पद्धतीने अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे की जो अभ्यास केल्यानंतर तुमच्या पुढच्या भविष्याला म्हणजे आम्हाला तरी काही पालकाला काही काळजी वाटायचं कारण पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी येऊ नये असा अभ्यास तुम्ही 11वी 12वीला करा. तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसली मित्रांना विचारा. आता तुमचे नवीन मित्र मैत्रिणी त्या ठिकाणी होणार आहेत, त्यांना त्या ठिकाणी विचारा. तिथल्या सरला त्या ठिकाणी सरांना विचारा. आणि कुठलाही प्रश्न चर्चेतून त्या ठिकाणी सुटल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा भविष्य काळामध्ये होणार आहे. जसं तुम्ही आजपर्यंत अभ्यास केला 4थी पर्यंत, तर बऱ्याच लोकांना त्यांचं नाव सुद्धा काढता येत नव्हतं अशी परिस्थिती होती, कारण आपली ही बाहेरून तयार केलेली ही ब्रँड आहे. म्हणजे ही पहिली बॅच आज ह्या ठिकाणी बाहेर पडली, आणि 3 बॅच ह्या ठिकाणी बाहेर पडणार. त्याच्यानंतर शारदा इंग्लिश स्कूलची पहिली 10वीची बॅच 3 वर्षानंतर बाहेर पडणार आहे. त्यावेळेस आपल्याला खरा रिझल्ट त्या ठिकाणी कळणार आहे. आज हे यश अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही ह्या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे. फक्त माझी विनंती की पुढचे 2 वर्ष तुम्ही व्यवस्थित चांगलं अभ्यास करून चांगले मार्क त्या ठिकाणी मिळवावेत. आपल्या ह्या केज असेल, धारूर असेल किंवा कळंब असेल किंवा केज परिसर असेल, त्या परिसरातील आज जे 24 मुलं त्या ठिकाणी रँकिंगमध्ये आलेले आहेत त्यांचं तर निश्चितच अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे. आणि पुढचे जे 2 वर्ष आहेत त्या 2 वर्षासाठी तुम्हाला मी या ठिकाणी अशा शुभेच्छा ह्या ठिकाणी देतो. आई वडिलांनी सुद्धा आमच्यावर जो विश्वास टाकला तो विश्वास आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे. आमच्या शिक्षक मंडळींनी सुद्धा, सगळे शिक्षक आमचे बरेच जण आहेत इथं, म्हणजे आपले 100 जण आहेत, सगळे शिक्षक मिश्रा असतील किंवा बाकीचे सगळे स्टाफ यांनी सुद्धा एक चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि निश्चितच आजचा हा जो आपला शारदा इंग्लिश स्कूल नावाचा ब्रँड आहे तो आता केजचाच आपला ब्रँड म्हणून आपणच तो ब्रँड
या ठिकाणी निश्चित येणाऱ्या काळामध्ये चांगलं या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि परत एकदा आपण सर्वजण पुढच्या तुम्हाला भविष्य काळासाठी ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. ठीक आहे, एक मिनिट. हा, रेडी.